आज मी इथे इडली बनवलेली आहे। ही इडली दुसऱ्या दिवशीपर्यंत अगदी सॉफ्ट आणि मऊ मऊ राहते। ती कशी आपण व्हिडिओत बघूच। त्यासाठी आपल्याला डाळ तांदळाचं प्रमाण किती घ्यायचं आहे, कसं घ्यायचं आहे आणि यात कुठल्या टिप्स वापरायच्या आहेत त्यासुद्धा मी यात तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर इडली दुसऱ्या दिवशीपर्यंत सॉफ्ट कशी राहील त्यासाठी एक खास ट्रिक आणि टिप आहे, ती पण मी या व्हिडिओत सांगणारच आहेत। आणि अगदी मऊ लुसलुशीत अशी लागते, एकदम सॉफ्ट अशी। तर रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण स्किप करून बघाल तर तुम्हाला कळणार नाही कुठल्या वेळेला काय केलेलं आहे आणि कसं केलेलं आहे, म्हणून स्किप करून बघू नका। हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे मी भांडं घेतलेलं आहे आणि हे राशनचे तांदूळ आहे। तुम्ही राशनच्या तांदळाऐवजी उकडीचा तांदूळ येतो किंवा इडलीचा तांदूळ येतो तो वापरू शकता। तर हा माझा राशनचा तांदूळ आहे। तर इथे बघा वाटीनी प्रमाण घेतलेला आहे। मी इथे 3 वाट्या तांदूळ घेतलेला आहे। तर याच वाटीनी आपल्याला डाळसुद्धा घ्यायची आहे। कुठली एक वाटी तुम्ही प्रमाणासाठी घेऊ शकता। तर मी इथे 3 वाटी तांदूळ घेतलेले आहे। स्वच्छ धुवून घेणार। तर आधी आपण डाळ घेऊन घेऊया। तर अर्ध्या वाटीपेक्षाही कमी आपल्याला इथे डाळ घ्यायची आहे। म्हणजे 3 वाटी तांदूळ तर अर्ध्या वाटीपेक्षाही कमी आपल्याला डाळ घ्यायची आहे। डाळ आणि तांदूळ स्वच्छ असे 2 पाण्याने मी धुवून घेतलेले आहे। त्यानंतर यात उडदाच्याच डाळीत मी घालते 1 चमचा मेथी दाणे। मेथी दाणे घालणं आवश्यक आहे, त्याच्याने छान फर्मेंट होते। त्यानंतर पुरेसं पाणी घालून याला 6 ते 8 तास भिजत ठेवायचं आहे। आता बघा तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहेत। आता याला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे। त्याआधी इथे मी जाड पोहे घेतलेले आहे। तुम्ही जाड पोह्याऐवजी भातसुद्धा घेऊ शकता, एक मोठ्या वाटीनी भात घेऊ शकता। तर इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहे आणि याला छान मिक्सरमध्ये ठेवून अगदी बारीक असं वाटलेलं आहे। सगळं पोहे पण डाळ तांदूळ पण सगळं वाटून घेतलं आहे आणि त्यानंतर असं विस्करणी मी छान फेटून घेतलेला आहे। तर या सगळं वाटून झालं की छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला। विस्करणी नाही फेटलं जात असेल तर हाताने सुद्धा तुम्ही जर एकाच डायरेक्शननी फेटलं तरीही चालेल, पण फेटणं आवश्यक आहे। तर याला छान मस्त असं फेटून घ्यायचं, म्हणजे यात एअर जमा होते। तर ही प्रोसेस स्किप करायची नाही, प्रमाण लक्षात ठेवा आणि ही पण प्रोसेस लक्षात ठेवा। त्याला छान मस्त फेटून घ्यायचं आहे आपल्याला। फेटल्यानंतर याला झाकून रात्रभर तसंच ठेवायचं। तर माझा गंज छोटा पडत आहे तर मी मोठ्या घमिल्यात हे ट्रान्सफर केलेला आहे आणि रात्रभर झाकून व्यवस्थित असं ठेवलेलं आहे। आता दुसऱ्या दिवशी बघा किती छान असं फर्मंट झालेलं आहे, मस्त असे बबल्स आलेले आहे आणि जाळी तर खूपच छान आलेली आहे। एकदम बॅटर आहे, एकदम घट्ट पण नाही आहे आणि पातळ पण नाही आहे। त्यामुळे नंतर आपल्याला पाणी मिक्स करायची गरज पडली नाही पाहिजे, म्हणून आधी जेव्हा वाटताना आपण पाणी व्यवस्थित घालून घ्यायचं। तर इथे बघा मस्त असा एअर बघा छान बबल जमले आहे। तर आता मला एवढं बॅटर लागणार नाही आहे इडली बनवायसाठी, त्यामुळे मी यातलं जेवढं लागेल मी तेवढं बॅटर काढून ठेवते आणि बाकीचं मी बाजूला फ्रीजमध्ये ठेवून देणार। तर मला एवढं बॅटर लागते, ते बॅटर मी काढून घेतलं आहे। यात मी आता चवीपुरतं मीठ घालते आहे आणि मिक्स करून घेते आहे। तर सोबत इकडे मी इडली पात्रसुद्धा आधीच पाणी टाकून गरम करायला ठेवलं आहे। कधीही पात्र थंड इडली थंड पात्रात टाकायची नाही, तिला आधीच हीट करायचं म्हणजे गरम करून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला इडली टाकायची। तर हे छान मिक्स झालेलं आहे। इडलीचे पात्र घेतलेत मी। आता बघा इथे पाणी टाकले आणि गॅस चालू करून घेतली आहे। झाकण बंद करून याला छान मस्त गरम करून घ्यायचं। गरम याच्यातच आपल्याला इडली पात्र ठेवायचे आहे, कारण की थंड याच्यात ठेवलं तर इडली मऊ होत नाही। तर इथे इडली पात्र घेतलं आहे, त्याला तेलाने ग्रीस करून घेते आहे। हवं तर तुम्ही सिलिकॉनचे आजकाल नवीन मोल्ड येतात ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। तर इथे मी इडलीचं पात्र घेतलं आहे। आता याला तेल लावून झालेलं आहे आणि यात आता इडलीचं बॅटर टाकते आहे। इडलीचं बॅटर टाकताना पूर्ण गच्च भरायचं नाही, कारण की ही इडली अगदी मऊ होते तर मस्त फुलून येते, म्हणून मी पूर्ण भरलेलं नाही आहे। थोडंसं जागा रिकामी ठेवलेली आहे, पूर्ण भरायचं नाही आहे। तर अशा प्रकारे मी इडली भरून घेतलेली आहे आणि इडली पात्र अंदर इडलीच्या पॉटमध्ये ठेवण्याची ही एक वेगळी पद्धत आहे, ती पण मी तुम्हाला इथे सांगते आहे। तर आता मी सगळे बघा इडली पात्र भरून घेतले। आता ठेवायचं कसं ते सांगते आहे। छान पाणी पण गरम झालेलं आहे, उकळण्याच्या याच्यावर येणार, थोड्या वेळात उकळी येणार। तर पहिलं पात्र ठेवलेलं आहे। तर आता इथे पात्र ठेवलं तर ज्या साईडनी आता छिद्र आहे त्या साईडनी इडलीचा बॅटरचा भाग आला पाहिजे, म्हणजे जे छिद्र आहे छिद्रातून जी वाफ येईल ते डायरेक्ट इडलीला लागेल।
त्यानंतर वरती पण असंच करायचं, छिद्राच्या वरती इडलीचा भाग आला पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला हे ठेवायचं आहे. म्हणजे छिद्राचा भाग आणि इडलीचं बॅटर ठेवलेला भाग असा आलं पाहिजे. आता झाकून याला 10 मिनटं शिजू द्यायचं. 10 मिनटानंतर गॅस बंद करायची आणि थंड होऊ द्यायचं, म्हणजे कोमट असं होऊ द्यायचं. कोमट झाल्यानंतर इथे बघा मी इडली काढलेली आहे, मस्त मऊ टम्म फुगलेली आहे. इडलीचं पात्र काढून घेतलेले आहेत. आता इथे मी एक टिप सांगते, जेणेकरून आपली इडली दुसऱ्या दिवशीपर्यंत अगदी सॉफ्ट आणि नरम मुलायम अशी राहील. त्याचसाठी, कारण की माझ्या बाजूला केरळच्या आंटी राहतात, त्यांनी सांगितले त्यांच्या इडल्या अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत मऊ राहतात. तर मी विचारलं काय करता तुम्ही, तर त्यांनी सांगितलं की जसं तुम्ही इडली काढता पात्रातून तर डायरेक्ट काढून तुम्ही गंजात टाकता, तसं करायचं नाही. त्याच्या आधी त्याला थोडं वरतून पाणी लावायचं, म्हणजे ती स्टीम आहे ती आत राहणार, पूर्ण निघणार नाही. तर मी सर्व इडल्यांना वरतून पाणी लावून घेतलेलं आहे. बघा किती सॉफ्ट झालेली आहे, अगदी नरम. प्रमाण परफेक्ट करण्याची पद्धत बघा. आणि ही जी ट्रिक वापरली आहे तीसुद्धा अगदी जबरदस्त काम करते. तर अशा प्रकारे मस्त सॉफ्ट नरम इडल्या तयार झालेल्या. आता मी सर्व काढून घेते आहे. मी इथे गंजात काढून घेतल्या आणि लगेच आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे एकदम गार होणार नाही. गार झाल्याही तरीही त्या सॉफ्ट राहणार. तर अशा प्रकारे मी आता पूर्ण इडल्या काढून घेतल्या. याच्यावर ताट झाकून ठेवून देते, म्हणजे जशा लागल्या तशा काढायच्या आणि परत झाकून ठेवून द्यायचं. अशा प्रकारे छान मस्त इडल्या बनलेल्या आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की कळवा. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर एंड स्क्रीनला आणि आय बटनला सुद्धा मी छान रेसिपीज दिलेल्या आहे. नक्की बघा आणि नक्की व्हिजिट करा. आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.